Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. In this lecture, we will learn structure of carbon compound, which is also important topic. This is a previous year question paper and the question was asked on this topic is complete the following table. In that we have to just answer those fill in the blanks. काय करायचं होतं आपल्याला सिंपली जे फिल इन द ब्लँक्स दिले आहेत त्या फिल करायच्या होत्या. खूप सिंपल अँड बेसिक क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन विचारला होता फॉर 3 मार्क्ससाठी. 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता. म्हणूनच आजचा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे, त्यामुळे लेक्चर लास्टपर्यंत बघा. सो देर आर 3 मेन स्ट्रक्चर फॉर कार्बन कंपाऊंड्स. विच आर दोज? आता 3 मेन स्ट्रक्चर सांगितले. कोणते कोणते? पहिलं स्ट्रेट चेंज कार्बन कंपाउंड, straight chain. Second is branched chain. And third is rings. आता these are the 3 main structures, types of structures for carbon compound. कोणते कोणते? स्ट्रेट चेन, नंतर सेकंड टाइप आहे आपला ब्रांच्ड चेन अँड थर्ड टाइप आहे आपला रिंग्स. रिंग्स म्हणजेच काय तर येऊयात आपण त्या पार्टवर सुद्धा. फर्स्ट ऑफ ऑल बघूयात व्हॉट आर स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन्स आर नथिंग बट कार्बन ॲटम इज जॉईन टू अनदर कार्बन ॲटम इन फ्रंट ऑफ इच अदर. म्हणजेच काय करायचं सिम्पली आपल्याला कार्बन ॲटमची एक स्ट्रेट चेन तयार करायची. काय करायचं आहे? कार्बन ॲटमची एक स्ट्रेट चेन तयार करायची. त्यालाच आपण त्याच स्ट्रक्चरला काय म्हणतो? स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड्स. सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण 10 कार्बनच्या 10 सिरीजपर्यंत म्हणजे जसे की मिथेन, इथेन, प्रोपेन असे 10 कार्बनपर्यंतची स्ट्रेट चेनची नेमिंग करून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट अँड द स्मॉलेस्ट. in previous lecture we saw that which is the smallest carbon compound in the hydrocarbon series, that is methane. मिथेन काय सगळ्यात लहान हायड्रोकार्बन आहे. तो सो फर्स्ट ऑफ ऑल मिथेन CH4. मिथेन what will be the structural formula for methane? C and 4 covalent bonds are attached with 4 hydrogen atom. This is the methane atom. Next, what is second compound? What will be the second compound? Second is ethane, C2H6. ethane. इथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा येईल आपला? फक्त 2दा C काढायचा आपल्याला आणि प्रत्येक दोन्ही सीची 4 व्हॅलेन्सीज, आता राहिलेल्या ज्या व्हॅलेन्सीज आहेत त्या हायड्रोजन ॲटमने कव्हर करायच्या और सॅटिस्फाय करायच्या. दिस इज इथेन मॉलिक्यूल. नेक्स्ट इज प्रोपेन. प्रोपेन. what will be the formula for propane? C3H8. C3H8. Similarly, what will be the structural formula? C. 3 वेळेस C झाले. आता काय करायचं? सिम्पली रिमेनिंग व्हॅलेन्सीज आपल्याला हायड्रोजन बॉन्ड सोबत सॅटिस्फाय करायचे और हायड्रोजन बॉन्ड सोबत हायड्रोजन ॲटम सोबत बॉन्ड करायचं पेरिंग. H. दिस इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर प्रोपेन. आहे का बरोबर? C3 1 2 3 कार्बन ॲटम, 8 हायड्रोजन ॲटम, 1 2 3 4 5 6 7 8. दिस इज द राईट स्ट्रक्चर. नेक्स्ट स्ट्रक्चर इज फॉर ब्युटेन. ब्युटेनचा फॉर्म्युला काय असेल? C4H10. C4H10. सिम्पली बघा आपण काय करत झालोय, कार्बन 1 ने वाढवायचा आणि हायड्रोजन 2 ने वाढवायचा. हे बघा C अजून एक वाढवला C2, अजून एक वाढवला C3, अजून एक वाढवला C4. आता नेक्स्ट वेळेस आपण काय केलं? हायड्रोजन 2 ॲटम्सने वाढवत गेलो. 4 6 8 10. What will be the structural formula?
C C C C and this. राहिलेल्या व्हॅलन्सीज आपण H ॲटमने कोव्हॅलंट बॉन्डसोबत कार्बनसोबत कनेक्ट करणार आहोत. दिस विल बी द स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर ब्युटेन. याच पद्धतीने आता काही कंपाऊंडची नावं सांगतो तुम्हाला. आत्तापर्यंत काय काय पाहिलं आपण? इथेन, मिथेन, प्रोपेन अँड ब्युटेन, आणि हे त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज. नसेल लिहिलं आत्तापर्यंत तर रिवाइंड करून पॉज करून लिहू शकता या गोष्टी. आता सिमिलरली काय सांगितलं होतं थर्डला? काय? प्रोपेन. ही 10ची सिरीज, कमीत कमी सिरीज फॉर दिस 10 कार्बन ॲटम यू हॅव टू नो दॅट. म्हणजे ह्या 10 जी सिरीज आता मी लिहिणार आहे ती तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, and डिकेन. ही 10 कार्बन ॲटमची सिरीज तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट 10 कार्बन ॲटम्स, हायड्रोकार्बन्स कोणते कोणते आहेत? मिथेन, फॉर्म्युला पण लिहून टाकू आपण, CH4. देन सेकंड इज इथेन, C2H6. प्रोपेन, C3H8. ब्युटेन, C4H10. पेंटेन, C5H12. हेक्सेन, C6H14. सिम्पली आपण काय करत चाललो आहे? कार्बन ॲटम एक एकने वाढवत जायचा आणि हायड्रोजन ॲटम 2ने. C6H14. हेप्टेन, C7H16. ऑक्टेन, C8H18. नोनेन, C9H20. and for decane that will be C. एक मिनिट, स्क्रीनवर येतं आहे का? ओके, सॉरी, डिकेन येत नाही आहे ना. चलो, डिकेन ह्या साईडला देतो. डिकेन. सो नोनेन वॉज C9H20 and what will be the decane? C10H22. This will be the formula for decane. अजून एकदा रिव्हिजन करा. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, नोनेन, डिकेन. हे फर्स्ट 10 हायड्रोकार्बन आहेत. कोणते कोणते सांगितले? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन अँड लास्ट कंपाऊंड इज मीन्स 10th कंपाऊंड हायड्रोकार्बन इज डिकेन. सो ह्याचे झाले हे फॉर्म्युलाज. आता येऊयात आपल्या बोर्ड क्वेश्चन पेपरवर. बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला काय विचारलं होतं? कंप्लीट द फॉलोइंग. सिम्पली आता फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रेट चेन, हे सगळं रब करून सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिलेलं आहे? फर्स्ट कॉलममध्ये स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड. स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंडमध्ये सिम्पली एक रफ स्ट्रक्चर दिलं आहे कार्बन कंपाऊंडचं, आणि रफ स्ट्रक्चरवरून आपल्याला काय काय काढायचं आहे? स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॉट विल बी द नेम फॉर दॅट कंपाऊंड. आता फर्स्ट ऑफ ऑल काय दिलं आहे? सीचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय? एकच कार्बन कंपाऊंड आहे, त्याच्या व्हॅलन्सीज कशा पूर्ण होतील? हायड्रोजन ॲटमसोबत अटॅच होऊन H अँड H. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता व्हॉट विल बी द मॉलिक्युलर फॉर्म्युला? CH4. अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट कंपाऊंड? इज मिथेन. खूप सिम्पल क्वेश्चन आहे, आणि हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्कासाठी विचारला होता, त्यामुळे बेसिक माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता C सिंगल बॉन्ड C काय असणार आहे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला? CH अँड
एच एच. दिस विल बी द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? C2H6. मोजा, C2H6. आता त्याचं नाव काय असणार आहे? नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथेन. आत्ताच बघितलं होतं इथेन. त्यामुळे फर्स्ट 10 हायड्रोकार्बन सिरीज तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे. इथेन, इथेन. नेक्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये काय दिलं आहे? 3दा सी. सी सिंगल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड सी, हे एक रफ स्ट्रक्चर दिलं आहे. त्यावरून तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा ड्रॉ करणार तुम्ही? सी 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 अँड ऑल व्हॅलेन्सीज विल बी अटॅच टू हायड्रोजन ॲटम. एच 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 आणि एच. हा जरी फॉर्म्युला माहीत नसेल तरी तुम्ही या पद्धतीने जाऊन एच ॲटम्स कॅल्क्युलेट करू शकता. बघा बरं, C3 आणि एच किती आहेत? 8. सो C3H8 will be that filling the blanks. This is the fill in the blanks, that is structural formula for. आता या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे? C3H10. थर्ड कंपाऊंड, दॅट इज प्रोपेन. नाव नीट लिहून घ्या, प्रोपेन. आणि वरची गाळलेली जागा कोणती होती? स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर इथेन अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. दिस वॉज द फिल इन द ब्लँक्स. आणि लास्ट रिमेनिंग काय विचारलं आपल्याला? कार्बनचे 4 ॲटम्स. व्हॉट विल बी द स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर धिस? सिम्पली हायड्रोजन ॲटम सोबत कनेक्ट करायच्यात रिमेनिंग व्हॅलेन्सीज कार्बनच्या. एच 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 एच, नुसते एच. तर आता एच किती आहेत मोजा, काउंट करा. कार्बन किती आहेत? C4. 1 2 3 4. आता एच किती आहेत? 5 अँड दिस 5. C4H10. C4H10 कोणता कंपाऊंड आहे? C4H10, दॅट इज ब्युटेन. आता गाळलेली जागा कोणती होती? फिल इन द ब्लँक्स. प्रोपेन हे तुम्हाला विचारलं होतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर ब्युटेन विचारला होता आणि नेम ऑफ धिस कंपाऊंड हे सुद्धा विचारले होते, ब्युटेन. दिस वॉज द क्वेश्चन आस्क्ड इन द प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर. खूप सिंपल आहे. किती फिल इन द ब्लँक्स होता है? 1 2 3 4 5 6 फिल इन द ब्लँक्स, 3 मार्क. सिंपल आहे, ॲक्युरेट, ऑन द स्पॉट, फुल मार्क्स तुम्हाला या क्वेश्चन देऊन जाणार होता. खूप सिंपल होता, काहीच नव्हतं. फक्त तुम्हाला फर्स्ट जी हायड्रोकार्बनची 10 पर्यंतची सिरीज पाठ असणे गरजेचं आहे. अजून एकदा सांगतो काय कोणती सिरीज सांगितली आपण? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. हे झाले 5. नेक्स्ट 5 कसे आहेत? हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन अँड डिकेन. हे झाले आपले स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड. आता येऊयात आपण ब्रांच्ड चेन कार्बन कंपाऊंड. सिम्पली जसे स्ट्रेट चेन मध्ये आपण काय बघितलं? सिम्पली स्ट्रेट फॉरवर्ड एका स्ट्रेट चेनमध्ये कार्बन ॲटम अटॅच होत गेलेत. आता सिम्पली ब्रांच्ड चेनमध्ये काय असणारच? कार्बन ॲटम्स आर अटॅच टू इच अदर इन द ब्रँच्ड मॅनर. म्हणजे याचा अर्थ काय? आता एक एक्झाम्पल देऊनच तुम्हाला समजून सांगतो. ब्युटेन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर ब्युटेन? C4H10. मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर ब्युटेन इज, लिहून दाखवत तुम्हाला, ब्युटेन. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला? C4H10. आता C4H10 हे काय? ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला या मॉलिक्युलर फॉर्म्युलाचे 2 वेगवेगळे स्ट्रक्चर तयार होऊ शकतात. ते कोणते कोणते? एकतर स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड, दॅट इज C अँड C. सिम्पली एक रफ स्ट्रक्चर काढतोय, नाही तर तुम्हाला कळणार नाही. प्रॉपर स्ट्रक्चर काढून दाखवत तुम्हाला. एच व्हॅलेन्सीज कंप्लीट करा एच बॉन्ड, एच ॲटमने. हे झालं स्ट्रेट चेन ब्युटेनचा फॉर्म्युला. इथे पण लिहितो स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन याचं नाव काय असतं? स्ट्रेट चेनमध्ये म्हणतो आपण N ब्युटेन. आता तोच
दुसऱ्या पद्धतीने पण काढू शकतो. ब्रँच्ड चेनमध्ये सुद्धा हे स्ट्रक्चर मी ड्रॉ करू शकतो. ते कसे सी 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 अँड मिडल कार्बनवर अजून एक कार्बन मी बॉन्ड करू शकतो. आता रिमेनिंग व्हॅलन्सीज कशानं पूर्ण करायच्यात? सिम्पली हायड्रोजननं. हायड्रोजन हायड्रोजन याच्या 3 व्हॅलन्सीज, हायड्रोजन 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 याच्या अजून 3 व्हॅलन्सीज अँड हायड्रोजन. आता नीट कॅल्क्युलेट करून बघा काय फॉर्म्युला होता आपला C4H10. आता 1 2 3 4 कार्बनचे 4 आयटम. आता हायड्रोजनचे मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजेच C4H10 दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सेम आहे, पण हे काय झालं स्ट्रक्चर वेगळं झालं. हे लिहितो ब्रांच्ड चेन. याच कंपाऊंडला काय म्हणतो आपण? आयसोब्युटेन. आयसोब्युटेन. दिस इज आयसोब्युटेन अँड फर्स्टवाला इज एन ब्युटेन. आता नीट लक्ष द्या, याच ठिकाणी आयसोमेरिझम ही प्रॉपर्टी क्रिएट होते. आयसोमेरिझम म्हणजेच काय? द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय सांगितलं परत एकदा सांगतो, इथेच लिहून काढतो. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. यालाच काय म्हणतो आपण? आयसोमेरिझम. ही प्रॉपर्टी या ठिकाणी राईज होते. नेमकं होतं या काय ठिकाणी? या ठिकाणी तर आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होता? सेम होता C4H10, पण डिफरंट स्ट्रक्चर तयार झालेत. एकतर स्ट्रेट चेनमध्ये आयसोब्युटेन स्ट्रेट चेनमध्ये एन ब्युटेन आणि ब्रँच चेनमध्ये आयसोब्युटेन. या प्रकारे 2 स्ट्रक्चर तयार झाले. पण आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलला आहे का? नाही. तो काय राहिला आहे? C4H10, पण स्ट्रक्चर बदललेले आहेत. म्हणजेच सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज नोन ॲज आयसोमेरिझम. आता हे झाले आयसोमेरिझमचा पार्ट. एक तर आपण काय कव्हर केलं? स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड अँड ब्रांच चेन कार्बन कंपाऊंड. आता थर्ड टाईप इज रिंग स्ट्रक्चर्ड ऑर क्लोज्ड चेन. याचाच अर्थ काय? रिंग स्ट्रक्चर म्हणजेच काय? और रिंग म्हणजेच काय? तुम्ही हातामध्ये जी रिंग घालता ती कोणत्या आकाराची असते? सिम्पली सर्क्युलर. आता नीट लक्ष द्या, रिंग कशी असते तुमची? या पद्धतीने असते. दिस इज द रिंग. आता हेच तुम्ही काय करू शकता? सपोज सी 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 हा काय? एन ब्युटेन. आता मी एन ब्युटेनचे दोन्ही एंड, हा एन ब्युटेन स्ट्रेट चेन होता, स्ट्रेट चेनला मी बेंड करून आता त्याचं काय केलं? एक रिंग लाईक स्ट्रक्चर तयार केलं. म्हणजेच काय होणार आहे? सी 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 सी. परफेक्ट सर्कल नाही आहे, पण रिंग स्ट्रक्चर आहे. बोथ एंड्स आर कनेक्टेड विथ ईच अदर. बघा, हे एंड आणि हे एंड ते काय केलेलं आहे? एकमेकांशी कनेक्ट केलेलं आहे. या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? रिंग स्ट्रक्चर्ड क्लोज्ड चेन स्ट्रक्चर. काय म्हणतो? क्लोज्ड चेन स्ट्रक्चर, अल्सो नोन ॲज रिंग स्ट्रक्चर्स. आता याच पद्धतीने अजून एक एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, दॅट इज सायक्लोहेक्झेन. आता सायक्लो हा शब्द नवीन आला तुमच्यासाठी. व्हॉट इज सायक्लोहेक्झेन? तर रिंग चेन और क्लोज्ड चेन स्ट्रक्चर म्हणजेच नेमकं काय की बोथ एंड्स आर कनेक्टेड विथ ईच अदर. द बोथ टर्मिनल एंड्स आर कनेक्टेड विथ ईच अदर. सायक्लोहेक्झेनचा फॉर्म्युला काय? फर्स्ट ऑफ ऑल सायक्लोहेक्झेन ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. सायक्लोहेक्झेन म्हणजेच अँड दोज रिंग कंपाऊंड्स आर नोन ॲज और नेम्ड ॲज सायक्लो कंपाऊंड्स. आता नीट लक्ष द्या. हेक्झेनचा काय फॉर्म्युला? C6H14. एकदा कॅल्क्युलेट करून बघा. C4H10 होता, C5H12 आणि C6H14. बरोबर चाललं आपलं. आता C6H14 दिस इज द फॉर्म्युला फॉर हेक्झेन. हा सिम्पली हेक्झेनचा फॉर्म्युला आहे. आता काय करणार मी? हेक्झेन फॉर्म्युला C हे 6 वेळा C. आता 2 टर्मिनल 2 एंड्स एकमेकाला बेंड करून कनेक्ट केले. त्याचे कसे स्ट्रक्चर दिसणार आहे? या पद्धतीने
C, 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 and this C. This ring type compound is named as cyclohexane. जे स्ट्रेट चेन असतात त्यांना तुम्ही बेंड करून रिंग तयार करा, त्याच रिंग्स और क्लोज चेन कंपाऊंडलाच आपण कसं नाव देतो, नेम्ड ॲज सायक्लो कंपाऊंड्स. म्हणजेच काय, सायक्लो. आता काय, हेक्झेन तर होताच आपला, सायक्लो हेक्झेन. दिस विल बी द नेम फॉर दिस कंपाऊंड. आता सायक्लोहेक्झेनमध्ये राहिलेले बॉन्ड कशाने कवर करण्यात आपण, हायड्रोजनने, सिम्पली हायड्रोजन ॲटम. तर देऊन टाका हायड्रोजन ॲटम इथे C, this is the proper representation of molecular, this is proper molecular representation of cyclohexane compound. आता नीट लक्ष द्या, काय होतं, C6, आता H किती आहेत, C6H12, C6H12. आता हेक्झेनचा फॉर्म्युला तर काय होता, C6H14. या ठिकाणी लिहितो मी, तुम्हाला लक्षात येईल. हेक्झेन C6H14. किती हायड्रोजन ॲटम आहेत, 14 हायड्रोजन ॲटम आहेत. पण सायक्लिक हेक्झेनमध्ये किती आहेत, 12 हायड्रोजन ॲटम. 2 हायड्रोजन ॲटम कुठं गेले, आता ते कुठं गेले, तर जेव्हा हे टर्मिनलचे जे कार्बन ॲटम आहेत ते एकमेकांसोबत बॉन्डिंग करतात, तिथं काय होणार आहे, एक बॉन्डिंग अजून वाढणार आहे. हे बघा, अजून एक, सपोज हा फर्स्ट आहे आणि हा एंडचा टर्मिनल, आपण बेंड करून ह्यांना बॉन्डने कनेक्ट केले तर एक बॉन्ड गेला. एक बॉन्ड म्हणजेच 2 हायड्रोजन ॲटम गेले. सिम्पली मग आपला नवीन फॉर्म्युला काय येणार आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला विल बी C6H12. What is cyclohexane? C6H12. Cyclic structure of simply hexane. And those both two terminals or the both ends are connected with each other with the single covalent bond. कळतं काय सांगतोय, सिम्पली स्ट्रेट चेन कंपाऊंड होता, त्याला आपण बेंड करून शेवटचे 2 टर्मिनल एका सिंगल कोवॅलंट बॉन्डने जेव्हा जोडतो ते कंपाऊंड, दीज कंपाऊंड्स आर नेम्ड ॲज सायक्लो कंपाऊंड्स, आर क्लोज्ड चेन कंपाऊंड और रिंग कंपाऊंड. नेमिंग कशी असते त्याचे, सायक्लोहेक्झेन टाईप. आता याच ठिकाणी आपण सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचे काही एक्झाम्पल घेऊयात, किंवा नेमका सॅच्युरेटेडमध्ये कोणते एक्झाम्पल आहेत, अनसॅच्युरेटेडमध्ये कसे एक्झाम्पल येणार आहेत त्याचे, ते एक चार्ट दिलं तुमच्या बुकमध्ये, पेज नंबर 117 पेजवर. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये तुम्हाला हे स्क्रीनवर येईलच, काय दिलं आहे, स्ट्रेट चेन कंपाऊंड. स्ट्रेट चेनमध्ये सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे, सिम्पली प्रोपेनचं. प्रोपेनचं स्ट्रक्चर अल्केन्समध्ये कसे असणार आहे. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय असतं, सिम्पली अल्केन्स. अनसॅच्युरेटेड म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं आहे, सॅच्युरेटेड म्हणजे अल्केन्स, अनसॅच्युरेटेडमध्ये अल्किन्स अँड अल्काइन्स. आता सॅच्युरेटेडमध्ये काय येणार आहे, सिम्पली CH3, CH2 अँड CH3. दिस विल बी द प्रोपेन. हा काय झाला, प्रोपेन. अल्केन आहे हा काय, अल्केन. आता अनसॅच्युरेटेडमध्ये काय येणार आहे याच ठिकाणी, अनसॅच्युरेटेडमध्ये सिम्पली अल्किन अँड अल्काइन. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही तयार करू शकता, दॅट इज CH3C. इथे मी डबल बॉन्ड काढला तर आता किती व्हॅलन्सी कंप्लीट करायची राहिली, एकच व्हॅलन्सी, म्हणजेच ओनली 1 हायड्रोजन ॲटम इथे कनेक्ट करू शकतो, CH2. दिस विल बी द प्रोपीन. काय नाव असणार याचं, प्रोपीन. आता अजून काय राहिलं, अल्काइन्स. अल्काइनमध्ये कसं ड्रॉ करू शकतो आपण ह्याला, CH3C ट्रिपल बॉन्ड CH. आता नीट लक्ष द्या, सगळ्यांच्या व्हॅलन्सीज पूर्ण आहेत का बघा. या ठिकाणी 3 हायड्रोजन 1 कार्बन, या ठिकाणी 1 हायड्रोजन अँड 3 कार्बन सोबत, आणि या ठिकाणी सुद्धा पूर्ण होतं फुलफिल. सेम फॉर दिस कार्बन ॲटम 4 व्हॅलन्सीज आर फुलफिल्ड बाय ट्रिपल बॉन्ड अँड दिस सिंगल बॉन्ड. या ठिकाणी पण एक सिंगल हायड्रोजन अँड ट्रिपल बॉन्ड विथ दिस कार्बन ॲटम. या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे, प्रोपाइन. तर नीट लक्ष द्या, सॅच्युरेटेडमध्ये अल्केन, दॅट विल बी प्रोपेन. अनसॅच्युरेटेडमध्ये प्रोपीन अँड प्रोपाइन.
हे झालं प्रोपेनसाठी. आता नेक्स्ट आहे आपलं, बघूयात ब्युटेनसाठी. ब्युटेनसाठी ब्रांचमध्ये सुद्धा कसे असणार आहेत ते बघूयात. ब्रांच चेन काय दिलं आहे, ब्रांच चेन ब्युटेन, आयसोब्युटेन. काय सांगितलं होतं, ब्रांच चेनमध्ये त्याचं नाव काय असणार आहे, आयसो. आणि स्ट्रेट चेनमध्ये एन ब्युटेन. आयसोब्युटेन म्हणजेच तो काय, ब्रांच्ड ब्युटेन आहे, ब्युटेन. सो व्हॉट विल बी द स्ट्रक्चर, सी सी अँड दिस सी सी. आता हा काय, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, दॅट इज अल्केन आहे, कारण यामध्ये एक सुद्धा ट्रिपल बॉन्ड और डबल बॉन्ड नाही आहे. सो मी याला काय करू शकतो, असं लिहू शकतो, एच 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 अँड दिस ट्रिपल एच. सिमिलरली आता याचंच अनसॅच्युरेटेड व्हर्जन कसं असणार आहे, सिम्पली अल्किन तयार केला तर आपण काय होणार आहे, आयसोब्युटीन. आयसोब्युटीन. आता हे झालं सॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड आणि या ठिकाणी लिहितो अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेडमध्ये काय सांगितलं, आयसोब्युटीन. ए एन ई होतं, ई एन ई होणार आहे, लिहून टाकतो आयसोब्युटीन. स्ट्रक्चर, व्हॉट विल बी द स्ट्रक्चर, सी 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 अँड डबल बॉन्ड काढून या ठिकाणी सी द्या. आता सिम्पली तुम्हाला व्हॅलन्सीज पूर्ण करायच्यात. 4च्या वर बॉन्ड झाले नाहीत पाहिजेत कार्बनला. या कार्बनला बघा, यावाल्या 1 2 3 4 4 बॉन्ड आहेत, संपली व्हॅलन्सी त्याची. आता राहिलेल्या कार्बन आयटमच्या व्हॅलन्सीज पूर्ण करायच्यात. एच एच अँड दिस विल बी द एच. दिस इज द फॉर्म्युला फॉर, काय असणार आहे ह्याचा फॉर्म्युला, म्हणजेच नाव काय असणार आहे, आयसोब्युटीन. सॅच्युरेटेडमध्ये ब्युटेन. ए एन ई आणि ई एन ईचा खूप मोठा गॅप आहे. ए एन ई म्हणजेच अल्केन्स, आणि दॅट अल्केन्स कशामध्ये असतात, सॅच्युरेटेडमध्ये. अल्केन्स बिलॉंग्स टू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड अल्किन्स अँड अल्काइन्स बिलॉंग्स टू अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता हे तर एक्झाम्पल झाले आयसोब्युटीनसाठी. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ शकतो सायक्लोसाठी. आता आपण स्ट्रेट चेन बघितलं, ब्रांच चेन बघितलं, आता बघूयात सायक्लिक कंपाऊंडसाठी. थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे आवाज येत असणार आहे तुम्हाला बाहेरचा, पण ठीक आहे. आता काय म्हणलं मी, सायक्लिक कंपाऊंडसाठी. सायक्लिक कंपाऊंड, सायक्लिक कंपाऊंड. आता सायक्लिकमध्ये कोणतं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, सिम्पली आत्ताच जे बघितलं ते सायक्लोहेक्झेन. सो सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेनचा फॉर्म्युला काय होता, C6H12. स्ट्रक्चर कसं असणार आहे, या ठिकाणी लिहितो सॅच्युरेटेड. स्ट्रक्चर कसे असणार आहे, सी 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 अँड दिस सी. किती कार्बन आयटम आहेत, 6 कार्बन आयटम. व्हॅलन्सीज पूर्ण करून घ्या हायड्रोजन आयटमसोबत बॉन्डिंग करून. एच 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 and for this too also. This will be the cyclohexane. आता हे तर झालं सायक्लोहेक्झेन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता अनसॅच्युरेटेडमध्ये काय होणार, त्याचंच एक दुसरं वर्जन आहे, दॅट इज बेन्झीन ऑर सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिनमध्ये नेमकं काय आहे, तर सायक्लोहेक्झिनचं स्ट्रक्चरच असं आहे की इट हॅज 3 अल्टरनेट डबल बॉन्ड इन दॅट हेक्झेन स्ट्रक्चर. आता काय सांगितलं मी, लक्ष द्या, अल्टरनेट डबल बॉन्ड काढायचे तुम्हाला. 1 2 3 झाले का अल्टरनेट डबल बॉन्ड. काय केलं मी, सिम्पली एक जागा सोडून डबल बॉन्ड दिला, एक बॉन्ड सोडून डबल बॉन्ड देत गेलो. याच कंपाऊंडला आपण काय म्हणतो, तर सायक्लोहेक्झिन और सिम्पली दिस कंपाउंड इज नोन ॲज बेन्झीन. सायक्लोहेक्झिन. और या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, बेन्झीन. बेन्झीन नोट डाऊन करून घ्या, खूप इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे हा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस बेन्झीन इज C6H6. फॉर्म्युला काय असणार आहे, C6H6. आता राहिलेली हायड्रोजन अँड बॉन्डिंग करून घ्या. कार्बन ॲटम या ठिकाणी असला तर राहिला किती बॉन्ड. सो दिस विल बी द प्रॉपर स्ट्रक्चर फॉर बेन्झीन.
आता याच ठिकाणी एक कन्सेप्ट येते ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजेच नेमकं काय? द कंपाऊंड इन विच द थ्री अल्टरनेट डबल बॉन्ड प्रेझेंट इन अ हेक्झेन स्ट्रक्चर इज कॉल्ड और आर कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. काय सांगितलं मी? ॲरोमॅटिक. व्हॉट आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स? कंपाऊंड्स इन विच थ्री अल्टरनेट डबल बॉन्ड्स present in a hexane structure, those or this characteristic, the compound which possesses this characteristic property are known as काय सांगितलं? ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजेच हा काय येणार आहे? बेन्झीन आपला ॲरोमॅटिक कंपाऊंड येणार आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड. एका मार्कासाठी डेफिनेशन किंवा व्हॉट आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स और MCQजमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असे कंपाऊंड और असे कार्बन कंपाऊंड इन विच थ्री अल्टरनेट डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट इन द हेक्झेन स्ट्रक्चर अँड द कंपाऊंड विच possesses दिस कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आर कॉल्ड ॲज अरोमॅटिक कंपाऊंड. थोडासा कन्स्ट्रक्शनचा आवाज येत आहे, सॉरी त्यासाठी. आता राहिला काय प्रश्न? आजचा क्विक रिव्हिजन घेऊयात. लेक्चर खूप मोठं झालेलं आहे आणि कन्स्ट्रक्शनचं खूपच काम चालू आहे. सो व्हॉट वी लर्न इन दिस लेसन और इन दिस लेक्चर, आपण 3 टाईपचे स्ट्रक्चर असतात. क्विक रिव्हिजनमध्ये बघूयात. 3 टाईपचे स्ट्रक्चर असतात. कोणते कोणते? एकतर फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड, ब्रँच चेन कार्बन कंपाऊंड अँड थर्ड इज रिंग और क्लोज्ड चेन कार्बन कंपाऊंड. फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रेट चेनमध्ये सिम्पली एक स्ट्रेट चेन एका पुढे एक कार्बन ॲटम अटॅच करत गेलो आपण. ब्रँच चेनमध्ये स्ट्रक्चर लाईक ब्रँचेस. आणि थर्ड इज रिंग कंपाऊंड. रिंग कंपाऊंडमध्येच काय केलं? सिम्पली स्ट्रेट कंपाऊंड, 2 terminals are connected with each other by single bond. ह्यालाच आपण काय म्हणतो? रिंग कंपाऊंड्स और क्लोज्ड कंपाऊंड अँड दिस कंपाऊंड्स आर नेम्ड ॲज सायक्लो कंपाऊंड्स. म्हणजेच आपण एक्झाम्पल बघितलं होतं. सायक्लोहेक्झेन काय होतं फॉर्म्युला? C6H14. आता H14 होतं, पण आपण सायक्लिकमध्ये बघितलं तर काय तयार झालं? सिम्पली C6H12 अँड दिस इज नेम ॲज सायक्लोहेक्झेन. नेक्स्ट कंपाऊंड इज, नेक्स्ट आपण बघितलं की सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड व्हर्जन काय काय त्याचे. प्रोपेनचं प्रोपिन अँड प्रोपाईन बघितलं. ब्रँच स्ट्रक्चरमध्ये आयसोब्युटीन बघितलं. अँड लास्ट सायक्लो कंपाऊंड्स और रिंग कंपाऊंड्समध्ये आपण काय बघितलं होतं? सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन सॅच्युरेटेड व्हर्जन आहे. अनसॅच्युरेटेड व्हर्जन काय? सायक्लोहेक्झिन विच इज ऑल्सो नोन ॲज बेन्झिन. आणि तिथेच एक प्रॉपर्टी अराईज झाली होती की ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. व्हॉट आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर द कंपाऊंड्स इन विच 3 अल्टरनेट डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट इन द हेक्झेन स्ट्रक्चर. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं होतं नेमकं? हेक्झेन काढा सिम्पली, हेक्झेन. आणि हेक्झेनमध्येच अल्टरनेट डबल बॉन्ड. धिस कंपाऊंड्स आर नोन ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड. खूप सिम्पल लेक्चर होतं आजचं. खूप सिम्पल आहे आणि खूप बेसिकसुद्धा आहे. या बेसिक गोष्टी माहीत असतील तर पुढं रिॲक्शन्समध्ये 11-12मध्ये सुद्धा तुम्हाला खूप मदत होणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये खूप एवढंच होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात आपण फंक्शनल ग्रुप अँड होमोलोगस सिरीज आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये IUPAC नेमिंग सिस्टीम. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा. थँक्यू.